या व्लॉगमध्ये मुलं शाळेत जाणाऱ्या प्रत्येक आईसाठी एक महत्त्वाची टिप किंवा महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्ते, मिसेस पोजल जानकीने एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर चला, आजच्या दिवसामध्ये काय काय घडते ते तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आज माझ्या सकाळची सुरुवात 4:50लाच झाली, कारण आज मी व्लॉग करणार होते, त्यामुळे एक 10 मिनटं लवकर उठले होते. सगळ्यात आधी मी किचनमध्ये आले आणि थोडंसं जर किचन क्लीन केलं नसेल तर मी क्लीन करून घेते. जर रात्री किचन क्लीन केलं होतं, त्यामुळे मग सगळ्यात पहिला तर भांडी मांडून घेतली सगळी आणि त्याच्यानंतर मग भेंडी धुवून घेतली. त्याच्यानंतर दूध गरम करते, दही लावायचं होतं. तर आज फौजी नाही, त्यामुळे मग आम्ही थोडंसंच लावलं आणि मग त्याच्यानंतर ना थोडंसं झाडं वगैरे मारून घ्यायचं होता आणि साहित्य काय काय संपलं होतं, साखर वगैरे ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग झाडू मारते. आणि आता सगळ्यात मोठा माझा टास्क म्हणजे ना आधीचं ब्रश करणे. तर आधी ना खूप नाटकं करतो, अजिबात ब्रश करायला तयार होत नाही. त्याला कसं तर काय 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 सांगून घाबरवून असं बरेचसं काय काय करायला लागतं. 10 मिनटं त्याच्या ब्रशमध्ये जातात माझे. तर ब्रश करून मग त्याला लगेचच आंघोळ घालून घेते. तर आज मी सगळ्यात आधी त्याला आंघोळ घातली. तर रोज असं होत नाही, टिफिन वगैरे बनवून मग घालते. जसं जमेल तसं मी करत असते. तर आज आधी लवकर उठलं होतं, त्यामुळे मग त्याचं अगोदर आवरून घेतलं. आता टिफिन बनवते पटपट. सगळ्यात आधी बॉटल भरायचे. तुम्ही एकदमच करते काम, म्हणजे ना डबल टाईम देणं. तर आता आज आयुष जरा लेट उठला, 6:15ला उठला होता. रात्री खूप वेळ जागलो होतो, तर त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच. तर आता मी त्याचे बॉटल आणि आधीची पण बॉटल भरून घेते. शक्यतो त्याचं तो भरतो, पण मी आज भरते. तर मी सांगितल्याप्रमाणे लवकर उठला नाही तो, मग त्याचा आवरायला वेळ होईल, त्यामुळे मग तर आता पटकन मी टिफिन बनवून घेते. चहा ठेवते अगोदर. तर ना मी सकाळी सकाळी खूप गडबड असते, त्यामुळे ना एका वेळी अनेक कामं करते साईड बाय साईड. म्हणजे भाजी कापणं असेल, कणिक मळणं असेल, तर चहा शिजेपर्यंत मी कणिक मळून घेते. आणि जर भाजी कट करायची जर झाली नसेल आधी, तर मग भाजी कट करून घेते. किंवा मग बाकी काहीतरी आधीचा काय असेल किंवा असं काय 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 मल्टीटास्किंग करते. त्यामुळे मग पटकन आपली कामं होतात आणि जास्त टाईमपास होत नाही. आवर पटकन, आवर की आंघोळ कर. फक्त आता आयुष्य आंघोळ राहिली आहे, तर आयुष आंघोळ करतो, त्याचं स्वतः सगळं आवडतो आणि देवपूजा करतो. देवपूजा सकाळची आयुषकडे असते, ते फिक्स झालं आहे आमचा. आणि आता आयुष 5वीला गेला आहे, त्यामुळे मग त्याची कामं स्वतः करतो. आणि मुलांना जास्त आपल्यावर डिपेंड ठेवायचं नाही. त्यांचं ते स्वतः आवरलं की आपली कामं पटापट होतात आणि ते पण व्यवस्थित सेट होतात. एकदा रुटीन सेट झालं ना की आपल्याला पण त्रास होत नाही आणि मुलांना पण. बरंचसं ना रात्री आम्हाला बरंचसं टेन्शन आलं. साधा सिंपल प्रोजेक्ट होता, तसा तर 10 मिनिटात झाला असता, पण साहित्याची जुळवाजुळव करूच तर आमचा 1-1.5 तास गेला. आणि जर आयुषकडून करून घ्यायचं होतं, त्यामुळे ना जरा वेळ जास्तच लागला. आपण करायचं असं तर काही पटकन करून घेतला होता, आणि त्याचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्यालाच करायला सांगितलं. आता चहा उकळतो छान. हां, भेंडी पण ब्रेड आणलं बाळा. ब्रेडवाला आत्ता नाहीत, आणि इथं ब्रेडवाला येतो पण ना, तो 8-9 वाजता येतो. आम्ही काही कधी घेत नाही, एकदा 2दाच घेतलेलं. आता आठवले ना, आज म्हणतोय आम्हाला. 2 वेळाच घेतले बा. हो, एकदा गुलाबजामला आणि एक पावभाजीला. हां, तू एकदा घेतला सिंगल. हां, 3 वेळा. बरोबर, माझ्या लक्षात नव्हतं. आता पटापट मी झाले आता ऑलरेडी भेंडी चिरून. 1-2 राहिले का भेंडी चिरून घेते. चहा शिजतोय तोपर्यंत कणिक मळून घेते. अर्धा तास राहिला का फक्त. आम्हाला बरोबर 7 वाजता, म्हणजे 7 वाजता निघायलाच लागतं, तर बस सापडते, नाही तर मग बस गेलीच. तर मी साधारण 1.5 ते 2 कप चहा करते. काळा करते 1.5 कप चहा. आणि त्याच्यानंतर मग दूध असंच घेतो आम्ही गरम करून थोडंसं, आणि मग त्याच्यामध्ये चहा ओतून असं पितो. तर दुधाचा चहा शक्यतो पित नाही, आणि दुधाचा चहा पिला ना की शक्यतो ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग ना असं एकदा ट्राय करून बघा तुम्ही. जर तुम्हाला चहा पिल्याने जर पित्त वगैरे होत असेल किंवा त्रास होत असेल, तर तुम्ही अशा पद्धतीचा चहा प्या, तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही आहे. तर आता आधीला थोडंसं थंड करून देते प्लेटमध्ये ओतून, आणि त्याच्यानंतर मग आता मी भेंडी बनवली साईड बाय साईड. कणिक पण मळली होती, तर चपात्या 2च करून घेते, बाकीच्या राहिलेल्या नंतर करेन. तर आयुषला आणि आधीला एक असं 2 चपात्या करून घेते. चहा दूध पितात मुलं. तर आता आयुषची चालली देवपूजा करायची. तर आयुष डेली देवपूजा करतो. आता कधी तरच मी करते शक्यतो,
तोच करतो. तर टिफिन भरून घेते. टिफिन एक्सचेंज व्हायचं, त्यामुळे लक्ष देऊन करायला लागेल. त्यामुळे ना थोडासा अजून वेळ ठेवायला लागला. आधीची चपाती एकच घालते, आयुषला थोडीशी मोठी देते, आधीला नॉर्मल. तर इथे मला एक खूपच महत्त्वाची अशी गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे ना तुम्ही प्लीज एक स्टीलचा टिफिन द्या मुलांना. तर आधीच्या स्कूलमध्ये ना 90% मुलांच्याकडे प्लॅस्टिकचे टिफिन आहेत, ते फॅन्सी आणि डिझायनर स्क्वेअर शेप आणि ओव्हल शेप असं बऱ्याच म्हणजे पद्धतीचे. तर ते शेप्स किंवा ते कलर्स आणि डिझाईन महत्त्वाची नाही आहे. त्यामध्ये आपण मुलांना देतो आहे ते अन्न त्यांना हेल्दीली किंवा काय म्हणतात सेफली त्यांच्या पोटात जावं, हे एक प्रत्येक आईची किंवा जी पण टिफिन देतात त्यांची प्रायोरिटी असली पाहिजे. त्यामुळे स्टीलच्या टिफिनमध्ये इन्व्हेस्ट करा, ना की प्लॅस्टिकमध्ये. तेवढ्याच किमतीमध्ये छान टिफिन येऊ शकतो स्टीलचा. आणि प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. तर बरेच जण ना प्लॅस्टिकची टिफिन देतात, ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ना मला हे बोलावं असं वाटलं. चालू असतं. मी कधी असं होतं की काय तर करत असते मी साईड बाय साईड, आणि एक गोट चहा पीत असते, कारण एनर्जीची पण गरज आहे. शर्ट फक्त प्रेस कर म्हणतोय तो. तर ना पाऊस होता आणि शर्ट वाळला नव्हता, आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी काही झालंच नाही आणि परत लाईट गेली. त्यामुळे मग आता मी प्रेस करते. कसं करायचं ना, नॉन कम्युनिकेबल नाही. अच्छा कम्युनिकेबल नाही म्हणजे ती स्प्रेड होतं. ठीक. कॉन्टॅक्ट. आज आपण जास्त गडबडीत पूजा केली, त्यामुळे सगळं हे इकडे तिकडे झालंय. व्यवस्थित ठेवतो तो. हां आणते. खाली येऊन जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आधीच्या आमच्या इन्स्ट्रक्शन चालू असतात. लवकर ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये. निघालोय आता सोनूला सोडायला. 7:04 झाले ऑलरेडी. आलोय आम्ही खाली. त्या बसला त्याला सोडायचं, माघारी येऊन परत ओरायचं. 10-11 जास्तीत जास्त होतं. तिथे एक पाठीमागं बस स्टॉप आहे, आणि ना फायनली बस आले. मला वेळ होतोय, जायचं आहे पटकनावरून. आणि तो मुलगा ना डेली लेट करतो, डेली बस तिथं थांबतो त्याच्यासाठी. रोड क्रॉस करून येतो. मला वाटतं तर तिथंच राहत असेल, तर आलेला असतो, पण इकडे रोड क्रॉस करून यायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय माहिती. बस आल्यानंतर मग ते आरामात रोड क्रॉस करणार, मग बसमध्ये चढणार आणि मग बस येणार, असं चाललं आहे त्यांचं. डेली आम्ही बघतो, डेली. आणि आम्ही जर एखाद्या दिवशी एकच दिवशी लेट आलो होतो तर मलाच कसं तर वाटत होतं. ते काय नाहीत बोलले, थांबले होते मी कॉल केलेलं त्याच्यामुळं. तिथंच लगेच रोडच क्रॉस करून यायचं होता. पोचलो होतो आम्ही. आली बस नाही. चला आता मी जाते घरी पटकन त्याला सोडून. व्हिडिओ स्टॉप. सकाळी ना एवढ्या बस येतात ना, प्रत्येक स्कूलच्या बस आहेत, चाहे प्रायव्हेट असू दे किंवा त्यांची स्कूलची असू दे, किंवा गव्हर्नमेंट ज्या स्कूल आहेत ना नर्सिंगच्या वगैरे, त्यांच्या पण बसेस आहे. आणि रिंग रोड असल्यामुळे, मेन असल्यामुळे ना सगळ्या बस, भरपूर बस जातात. आमचं कधी कन्फ्युजन होतं, जोपर्यंत बस जवळ येत नाही तोपर्यंत समजत नाही आपली एका दुसऱ्यांची. तर आता मी सोडून निघाले घरी. आता मी कपडे धुवून ठेवलेले वाळत घालते. पावसाचं वातावरण झालं बघू शकता. मस्त. सकाळी मी उठले तेव्हा थोडा पाऊस येत होता, पण आता पूर्ण बंद आहे. आधीला सोडून येऊपर्यंत पाऊस पडायला नको. आली की दादा सोडून, आणि आमचा आधी नाही त्याचा वाट बघत बसलेला असतो यूज करायला नाही. आधी तर कसं करतोय बाळ माझं? हनी बनी बघायला सकाळी कशी हनी बनी बघायची ग. आयुषनं कसं शूज टाकलंय बघ. काय केलं बाळानं? शूज पॉलिश केलं. अरे बापरे. ओके, थँक्यू. आता खिडकी उघडते. गडबडीत जर ना राहिलं लॉक करायची तर मग थोडीशी रिस्क असते म्हणून ना. चला आता ना मी झाडू मारते, पोछा लावून घेते. काय सारखं ते काय ब्लॉगमधनं शेअर करणार नाही मी. आता फोन चार्जिंगला लावते आणि माझं आवरून घेते पटकन. आणि आधीचं बघा काय आदू नो
तर आता तुम्हाला तर माहितीच आहे मी कुठलेच स्किन केअर किंवा असं काही जास्त फॉलो करत नाही, कारण मला सगळ्याचीच बऱ्यापैकी ॲलर्जी आहे, सेन्सिटिव्ह आणि ड्राय स्किन असल्यामुळे ना तर जास्त मला काही सूट होत नाही. त्यामुळे फक्त मी बायोटिकची बायो कोकोनट क्रीम वापरते. जवळजवळ मी 5-6 वर्ष झाली ही क्रीम वापरते आणि याचा रिझल्ट चांगला आहे. आणि त्याच्यानंतर फक्त बोरोलिन. तर मेकअप वगैरे मला जास्त आवडत पण नाही आणि सूट पण होत नाही, त्यामुळे मी जास्त करून काहीसुद्धा करत नाही, फंक्शनली थोडाफार करते. तर आता कपडे वाळत टाकते, थोडंसं पावसाचं वातावरण आहे त्यामुळे मग आतच टाकते. आणि बाहेर पण मी पोर्चमध्ये म्हणजे दोरी बांधले, तिथं पण जास्त जर कपडे असले तर चला आता आधीचं आवरून घेते. आता हा सगळ्यात मोठा अजून एक टास्क आहे, आधीला रेडी करणं. तो ना त्याचं मध्येच काय चालू असतं, त्यामुळे मग त्याला एकदम बसवून व्यवस्थित त्याला तयार करायला लागतं. आणि मग त्याच्याबरोबर बोलत गप्पा मारत मग आम्ही एक 5 मिनटामध्ये फक्त तयार होतो. तर आता वाजले 7:55 झालेत आणि 8 वाजता बरोबर निघतो आम्ही. 7:15चं रिपोर्टिंग असतं. तर आता आधी झाला आहे रेडी, फक्त शूज घालायचा आहे. तर त्याचा तो शूज घालतो तोपर्यंत मग मी माझा आवरून घेते. आणि ते अगदी बेसिक पण महत्त्वाच्या अशा खिडक्या चेक करणं, सगळ्या बंद आहेत की नाही, गॅस बंद आहे की नाही ते चेक करणं, सगळ्या लाईट फॅन वगैरे सगळं बंद करणं. आणि मग लॉक करून आम्ही निघालो आता आधीला सोडायचं आधीच्या शाळेमध्ये. आधीची आता मी जाते घरी. बघू शकता इथं फुल बनतंय. मला तिथे नजर गेली माझी. आणि रोज काही ना काही बनत असतं, फुल बनतं, चंद्रकोर बनतो, शक्यतो फुल बनतं. आणि काही बरंच हार्ट बनलं होतं, 3-4 दिवस सलग हार्ट बनलं होतं. रोज काही ना काही दिव्यामध्ये बनत असतं. तर हे एक शुभ संकेतच म्हणावं लागेल. तर चला आता आंटीने चालू केलं मोटर. पाणी भरून घ्यायचं आहे, पाणी अजून आलं नाही, चालू करून ठेवलं आहे मी. पाणी भरून घेते, एक्सरसाइज थोडीशी करते. खरं तर एवढी धावपळ होते ना की एक्सरसाइज करायला नको वाटतं, पण फौजींचा ओरडा खायला लागतो मग, त्यामुळे मग थोडीशी एक्सरसाइज करते. आणि त्याच्यानंतर मग नाश्ता आता मी काही एकटीसाठी काय करणार नाही, एखादी चपाती बनवेल आणि तेच खाईल. आणि त्याच्यानंतर मग 2:30-3 वाजता आयुष आल्यानंतर जेवणार आम्ही. परत आता 11:30 वाजता आधी आणायला जायचं. त्यामुळे आता हा जो 1-1.5 तास किंवा 2 तास असतात ना, पाणी भरेपर्यंत, नाश्ता वगैरे करेपर्यंत, एक्सरसाइज करून मला साधारण 9:30-9:45 होतात. तर 10 पाणी भरून परत भात भाजी जे असेल ते करते. तर आता फौजी नाही त्यामुळे भात काही करणार नाही. जर आयुषला खायचं असेल तर वरण भात संध्याकाळी करेन. तर त्याला आता पाणी आलं आहे, वाजते, पाणी भरते. त्याच्यानंतर अजून एक काहीतरी भाजी केली पाहिजे, कारण एवढं काय आम्हाला तिघांना पुरणार नाही. आणि कणिक मळून ठेवलेली सकाळीच, तर त्याच्याच एक चपाती करून ठेवते. आणि आता सगळ्याच करते आणि परत सारखं करायला नको 2-3 चपात्यासाठी. त्याच्यानंतर मग आवरून घेते. आणि 10 ते जवळजवळ 11पर्यंत, म्हणजे 9:30 ते 11पर्यंत ना हा माझा टाईम असतो. मी आरामात बसते, थोडीशी 1-2 सिरियल बघते, व्हिडिओ एडिटिंग करते जर करायचे असतील तर. आणि व्हॉईस ओव्हरचं मी ना संध्याकाळी करते, 4 ते किंवा 5 ते 6च्या दरम्यान. मुलं खेळायला गेलेले असतात, फौजी पण नसतात, मी एकटी घरात असते, तेव्हा मग मी व्हॉईस ओव्हर करते. आत्ता 11, जास्तीत जास्त 11:15पर्यंत ना मी एडिटिंग करते. तर एक अर्धा-पाऊण तास थोडासा टाईमपास करते आणि त्याच्यानंतर एडिटिंग करते. एडिट करून ठेवते व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर 5-6 वाजता मग मी व्हॉईस ओव्हर देते, जेव्हा कोणी नसतं घरात त्यावेळेस. कारण जर मुलं असले ना घरात की काही ना काहीतरी बोलतात, त्यामुळे डिस्टर्ब होतं. आता पाणी भरून घेते, पाणी आले. तरी ते बोरचं पाणी आहे, त्यामुळे आम्ही फिल्टर वापरतो. हा फिल्टर पण आंटीनेच दिलेला आहे. तर मटका वगैरे बऱ्यापैकी सामान आंटीचं आहे, दिलं आहे, स्टँड वगैरे असेल ते. तर आता आंटीना सांगायला लागतं जर पाणी येत असेल तर. आणि थोडंसं अजून पण ना जास्त पाऊस झाला नाही, त्यामुळे सॉरी मध्येच फ्रूटवाला आला त्याचा आवाज येत असेल. तर आता ना मग मी पाणी भरून घेते, त्यांना सांगायला लागतं पाणी येत असेल तर. आणि मग पाणी भरून झालं त्याच्यानंतर रोट्या बनवून घेतली मी अर्धा तास. त्याच्यानंतर ना एक्सरसाइज केल्यानंतर असं होतं ना की थोडा वेळ आराम करावं, बसावं. तर मी थोडं 1-2-3 मिनटं बसते, जास्त वेळ नाही. 2-3 मिनटं बसले, त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी पिलं, परत 1-2 मिनटं बसले, म्हणजे 5 मिनटं मी त्या ह्याच्यामध्ये घालवते. आणि 5 मिनटानंतर मग मी आता एवढी भूक लागली ना मला, तर मी म्हटलं होतं एकच रोटी खायची, पण मी 2 रोट्या घेतलेत नाश्त्याला. तर दुपारी अजून काहीतरी करता येईल. आता आपल्यालाच बनवायचं, आपल्यालाच खायचं. तर आता मी भेंडी आणि चपातीची टिफिनला केली होती ना मुलांच्या, हेच खाणार. हे माझा नाश्ता. या मग नाश्ता करायला.
तर चला हा व्हिडिओ मी येथेच एंड करते. मॉर्निंग रुटीन माझं सकाळी 4:50 ते सकाळी 10पर्यंत. मला कसं वाटलं हा व्लॉग, कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि ते व्हिडिओ पण खूपच छान, याच्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग आणि छानसे काहीतरी बघायला मिळणार आहे नक्कीच तुम्हाला. तर चला बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.